सुधीर मुनगंटीवारजी देखील जोडले गेलेले आहेत। सुधीर मुनगंटीवारजी, हा व्हिडिओ रोहित पवार यांनी ट्विट केला। यात माणिकराव कोकाटे हे स्पष्टपणे रमी खेळताना दिसतात, काय प्रतिक्रिया? नाही, मी व्हिडिओ बघितला नाही, पण या संदर्भातच अध्यक्षांना आग्रह करून मी स्वतः मागे लागून एथिक्स कमिटी बनवण्यासाठी प्रयत्न केला आणि आता एथिक्स कमिटी या संदर्भामध्ये माननीय अध्यक्षांनी परवा घोषणाही केली। साधारणतः आज राज्यामध्ये विधानसभा सदस्यांबद्दल असणारं आदराचं स्थान हे अनादरामध्ये बदलत असताना या संदर्भात माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी सुद्धा अतिशय स्पष्ट शब्दात आपलं मत व्यक्त केलं की लोकांना आमदाराबद्दल आता मानापेक्षाही त्यांच्याबद्दल एक राग आहे आणि मग अशा छोट्या छोट्या घटनांतून तो रागाचा संचय होत असतो। मंत्री असेल, आमदार असेल, लोकप्रतिनिधी असेल, आपल्याला काही मर्यादा ठेवाव्या लागतात आणि या मर्यादा न ठेवता जर आपण आपली वर्तणूक ठेवली तर त्यातून मात्र लोकांना चुकीचा संदेश जातो। आता यामध्ये व्हिडिओ काय आहे हा आता येणाऱ्या एथिकल कमिटीनी, कारण शेवटी हा विषय एथिकल कमिटीकडे निश्चित येतो, कारण सभागृहाच्या आत झालेली घटना आहे। खरं तर सभागृहाच्या आतच नाही, एथिकल कमिटीमध्ये राज्याच्या कोणत्याही भूभागावर कोणतीही घटना ही आमदारांच्या माध्यमातून झाली तर ती एथिकल कमिटीकडे येणार आहे। साधारणतः 15 सदस्यांची ही समिती पक्षनिहाय त्यामध्ये प्रतिनिधित्व मिळणार आहे। तर मला वाटतं की एथिकल कमिटीनी याचा खुलासा घ्यावा, या संदर्भामध्ये सन्माननीय मंत्री महोदयांचं काय मत आहे हे समजून घ्यावं। पण एक गोष्ट नक्की आहे की सभागृहामध्ये अशा पद्धतीने कोणतीही घटना भविष्यात होऊ नये याची काळजी घेतली पाहिजे। सध्या तर या संदर्भातला कोणताही कायदा अस्तित्वात नाही आहे, कोणताही नियम अस्तित्वात नाही आहे आणि म्हणून मोबाईलवर कोणी काही गेम खेळत असेल तर आत्ताच्या नियमानुसार तर तुम्ही काहीच कारवाई करू शकत नाही। फक्त हा संकेत आहे, हा शिष्टाचार आहे की आपण कसं वागावं। आता या संदर्भात हा पहिलाच विषय एथिकल कमिटीकडे गेला तर एथिकल कमिटी त्याच्यानुसार मग पुढे योग्य निर्णय करून सर्वांना सक्त ताकीद देऊ शकेल। धन्यवाद सुधीर मुनगंटीवारजी, तुम्ही TV9 शी बोललात त्यासाठी। आपल्यासोबत